आजच्या कामातून उद्याचा विश्वास निर्माण होतो। जनतेसाठी प्रामाणिक प्रयत्न सुरूच आहेत। ते बोलण्यातून नाही तर जनतेला कामातून दिसून येणार आहेत। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा पडगम सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवार नयना वाघ आणि उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार सरोज आहिरे यांच्या हस्ते संपन्न झालं। फीत कापून श्रीफळ वाढवून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं। यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत नागरिकांना युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं। प्रभाग क्रमांक 21 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील अ गटातून नयना सुनील वाघ, शिवसेना शिंदे गटाचे ब गटातून रमेश धोंगडे, क गटातून ज्योती खोले आणि ड गटातून सूर्यकांत लवटे उमेदवारी करीत आहेत। आपलं एकमत आपल्या प्रभागाचा विकास घडवू शकते, म्हणून येत्या 15 तारखेला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं असं आवाहन जागृत मतदारांना करण्यात आलंय। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 या निवडणुकीच्या निमित्तानं नाशिक शहरामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीचे उमेदवार प्रभाग क्रमांक 21च्या नयनाताई सुनील वाघ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करत आहेत आणि आजच समीर भाऊ भुजबळ माजी खासदार यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। आमच्या सोबत शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक आणि आत्ताचे विद्यमान उमेदवार सूर्यकांत अप्पा लवटे, RD तात्या डोंगडे, त्याचबरोबर आमच्या ज्योती वहिनी खोले या चारही उमेदवारांच्या या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही सर्वजण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभी आहे आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे खंबीरपणे उभी आहे। एकमेकांना साथ देऊन आम्ही या प्रभाग क्रमांक 21 ची निवडणूक ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मदतीने या ठिकाणी लढवत आहोत आणि मला खात्री आहे की मायबाप जनता येत्या 15 तारखेला आमच्या या चारही उमेदवारांच्या मागे 3 धनुष्यबाण आणि 1 घड्याळ या चिन्हांवर बटन दाबून मोठा आशीर्वाद मायबाप जनता या चारही उमेदवारांना देईल। मी देवळी विधानसभा सदस्य म्हणून आपल्या सर्वांना विनंती करते की एक आमदार म्हणून शक्य झाले ते मी माझ्या मतदारसंघातही हे चांगलं काम नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून या प्रभागामध्ये त्यांची अनेक वर्षांची अविरत अशी सेवा आहे। त्यांच्या अनुभवातून नयना पण शिकेल आणि दुसरे आमच्या महिला ज्या उमेदवार आहेत ज्योतिताई खोले, हे दोन्ही मोठे भाऊ या दोन्ही बहिणींना सांभाळून घेऊन या प्रभागाचा विकास अत्यंत चांगल्यापणाने पद्धतीने करतील। त्यामुळे आपण येत्या 15 तारखेला या युतीच्या मागे शिवसेना व राष्ट्रवादी युतीच्या मागे मायबाप जनतेने भरभरून आशीर्वाद द्यावे ही नम्रतेची विनंती करते आणि थांबते। धन्यवाद। नवीन चेहरा, नवीन विचारांसोबत जनतेच्या हितासाठी नवीन बदल घडवण्याचा संकल्प आहे। नाशिकच्या विकासासाठी प्रामाणिक नेतृत्व आणि ठाम निर्णयाची गरज आहे। फक्त आशा नाही तर त्या दिशेनं घेऊन जाण्याचा आमचा संकल्प असल्याचं उमेदवारांनी यावेळी सांगितलंय। यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।